प्राईम टाइमच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी। शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातली बैठक यशस्वी ठरलेली आहे। शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत। उद्या शेतकरी मोर्चा माघारी घेतला जाणार आहे। 2 ते 3 तासांच्या बैठकीनंतर तोडगा निघालाय। त्यामुळे शुक्रवारी लाल वादळ माघारी फिरणार असल्याचं बोललं जात आहे। तर काही मागण्या विचाराधीन आहेत। जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असं इंद्रजीत गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलंय। अधिवेशन होईपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिलेली आहे असंही गावित यांनी म्हटलंय। आंदोलनाचं नेतृत्व करणारे माजी आमदार गावित साहेब होते, त्यांचे सर्व सहकारी होते। एकंदरीत ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि चर्चा सकारात्मक झालेली आहे। त्यामुळे उद्या सभागृहामध्ये झालेल्या चर्चेवर निवेदन केलं जाईल। ज्या मागण्या आमच्या आहेत त्या तिथं अंमलबजावणीला सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही आमचं जे काही पायी चालण्याचं आंदोलन आहे थांबवलेलं ते आम्ही परत माघारी जाऊ। अन्यथा आम्ही फक्त आज थांबतोय जोपर्यंत हे निर्णय तिकडे अंमलबजावणीसाठी जनतेपर्यंत खात्री होईपर्यंत त्यांच्या अधिकारामार्फत ते जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन इथून हलणार नाही। किसान सभेनं नेमक्या कोणकोणत्या मागण्या केल्या होत्या या मागण्यांवर एक नजर टाकूया। कांद्याला 6000 प्रति क्विंटल अनुदान द्यावं, वनजमीन कसणाऱ्यांच्या नावानं केली जावी, दिवसा वीज सलग 12 तास उपलब्ध करून दिली जावी, शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ केली जावीत, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला जावा, अवकाळी पावसाच्या मुळे झालेल्या नुकसानाची तत्काळ भरपाई दिली जावी, विमा कंपन्यांना भरपाई देण्यास भाग पाडलं जावं, हिरडा पिकाला किमान 250 रुपये हमीभाव मिळावा, गाईच्या दुधाला किमान 47 रुपये हमीभाव मिळावा, म्हशीच्या दुधाला किमान 67 रुपये हमीभाव द्यावा। या काही प्रमुख मागण्या किसान सभेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या होत्या। दिवसभर रणरणत्या उन्हामध्ये पायी चालून मुक्कामाच्या ठिकाणी विसावलेल्या मोर्चेकरांना उन्हापाठोपाठ अचानक आलेल्या पावसाचाही सामना करावा लागतोय। अचानक आलेल्या पावसामुळे वाशिंच्या मैदानावर थांबलेल्या मोर्चेकरांची पळापळ झाल्याचं दिसलं। मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या जागेत आसरा घेत हे मोर्चेकरी पावसातही आपल्या मागण्यांसाठी ठाम होते। काहीही झालं तरी आम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय माघारी फिरणार नाही अशी भूमिका या मोर्चेकऱ्यांनी घेतली होती। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी न देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। मीरा रोड इथं 18 आणि 19 मार्चला धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची विनंती नाना पटोलेंनी केलेली आहे। धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला होता, तसंच त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम केल्याचंही नाना पटोले यांनी पत्रामध्ये म्हटलंय। त्यामुळे कार्यक्रमाला परवानगी न द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आमदार वैभव नाईक यांच्या शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चेवर आता खासदार विनायक राऊत यांनी देखील खुलासा केलेला आहे। सिंधुदुर्गातले काही जण उद्धव ठाकरेंच्या पक्षात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून वैभव नाईक कधीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार नाहीत असा दावा विनायक राऊतांनी केलाय। हा वाद नसून काही लोकांचं षडयंत्र असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय। त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांतीला रामदास यांनी। तब्बल 9 महिन्यांनंतर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी पूर्ण झालेली आहे। सुप्रीम कोर्टाने निकाल राखूनही ठेवलाय। एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी गेल्या 9 महिन्यांपासून कोर्टात सुरू होती।
गेल्या 9 दिवसांपासून लागोपाठ सुनावणी घेतली गेली. आता सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवलाय. तब्बल 9 महिन्यानंतर राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी गेल्या 9 महिन्यांपासून कोर्टात सुरू होती. गेल्या 9 दिवसांपासून लागोपाठ सुनावणी झाली आणि आता सुप्रीम कोर्टानं या संदर्भातला निकाल राखून ठेवलाय. एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि सध्याचं सरकार असंवैधानिक असल्याचं उद्धव ठाकरे गटानं कोर्टात सांगितलंय. तर राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घेण्यास सांगून बरोबर केल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं गेलंय. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा निकाल कधी लागणार, निकाल नेमका काय असेल याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तऱ्हेनं हे करता येतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, घटनात्मक प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. आणि मला वाटतं ही सगळी आर्ग्युमेंट्स ऐकल्यानंतर नक्कीच त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय न्याय करेल आणि भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही सक्षम, सुदृढ आणि सशक्त राहील. सरकार घालवणं, सरकार बसवणं, त्यामध्ये राज्यपालांनी घेतलेली वठवलेली भूमिका ही कशा तऱ्हेनं राज्यपालांच्या भूमिकेवरून मुख्यत्वे कशा रीतीनं पुढच्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि वेळोवेळी त्या सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेत आणून दिल्या गेल्या होत्या. परंतु त्यावेळेला या गोष्टीकडे किंवा किंबहुना ज्या गोष्टींकडे लक्ष देऊन जर त्याच वेळेला काही स्टेप्स घेतल्या असता तर नक्कीच पुढचं सगळं हे होणं टाळलं गेलं असतं. बापाच्या सुटकेसाठी मुलीनं थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाच लाच देण्याचा प्रयत्न केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत हा गौप्यस्फोट केलाय. आरोपी अनिक शाह ही फॅशन डिझायनर असून तिनं अमृता फडणवीसांसोबत ओळख वाढवली. जवळीक वाढल्यानंतर बेटिंग प्रकरणात अटकेत असलेल्या वडिलांच्या सुटकेसाठी तिनं अमृता फडणवीस यांना 1 कोटीची लाच देऊ केली आहे. अमृता फडणवीस यांनी ही लाच नाकारल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून धमकावण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणी अमृता फडणवीसांनी मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अनिक शाह हिला उल्हासनगरमधून अटक केली आहे. आरोपी अनिक शाह हिचा बाप अनिल जयसिंघानीचं काँग्रेस कनेक्शन समोर आलेलं आहे. अनिल जयसिंघानींनी काँग्रेसकडून 2 वेळेला निवडणूक लढवली होती. 1995 मध्ये जयसिंघानींनी उल्हासनगर पालिकेची काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा हा राजकीय कट होता का असा प्रश्नही आता निर्माण झालाय. वास्तविकता आहे की माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक FIR फाईल केलाय की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पहिले पैसे ऑफर करण्यात आले, मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा. तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते दे, DCM साहेब त्यात पाहतील काय करायचं. काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करू. आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल. आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया, नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी 1 कोटी रुपये तुम्हाला देते, माझी तयारी आहे, त्यांना सोडून द्या. माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीसमधनं त्यांना सोडवता येईल, नसेल तर सोडवता येणार नाही. मग नंतर त्यांनी हे मान्य केलं बोलता बोलता की मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केलं, पण आता मला मदत करा, मी हे कुठेच देणार नाही. कारण त्याला असंच वाटत होतं की मला माहित नाही, पोलिसांना माहित नाही आहे आणि आपण या बाईला धमकवतोय त्या ठिकाणी. आणि बोलता बोलता दादा त्यांनी काही पोलीसवाल्यांची नावं,
काही नेत्यांची नावं, मी कोणावर आरोप करत नाहीये, त्यांनी घेतली. सगळ्यात महत्वाचं काय आहे की मग एका कन्व्हर्सेशन मध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना या संपावर आहेत. जुनी पेन्शन मागणी मंजूर झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असा निर्णय सर्व संघटनांच्या वतीनं करण्यात आलाय. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी नाशकात मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली, तर धुळे आणि जळगावातही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. बीडमध्ये तर मरणाशी झुंजणाऱ्या रुग्णासमोर संपकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे. सोलापूर, अमरावती, अकोला आणि बारामतीमध्ये सुद्धा जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक झाले. राज्यभरामध्ये सुरू असलेल्या जुन्या पेन्शनच्या संपासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. संप करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात, मात्र हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलाय. वकील गुणरत्न सदावर्ते हे तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करणार असल्याचं समजतंय. या याचिकेत संपामुळे विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखलाही देण्यात आलाय. त्यामुळे आता या याचिकेवर उच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हा संप ज्या प्रकारे चालवलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हाल सुरू झालेले आहेत. हे लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी. या संपाच्या संदर्भानं माननीय उच्च न्यायालयाने जे आहे उद्या सकाळी या प्रकरणाची सुनावणी ठेवलेली आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भातली आणि तातडीने सुनावणी व्हावी ही आमची मागणी होती. ती माननीय न्यायालयाने मान्य केलेली आहे. आज लोकांचे जी गैरसोय फरफट जी महाराष्ट्रामध्ये होती आहे, आरोग्य व्यवस्थेमध्ये तिंतिरा वाजलेत, लोक मरतात आहेत, सगळ्या प्रशासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी नाहीत, इथं लोकांची गैरसोय होत आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्याचं सरकार कर्मचाऱ्यावर कारवाई करायला निघालेली आहे. याचा आम्ही विरोध करतो. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची मागणी जी आहे ती रास्त आहे, त्यांना लागू करावी ही मागणी काँग्रेसची आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी आता तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. दापोली पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना अटक करण्यात आलेली आहे. साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्यानंतर आता पारदुले यांना अटक करण्यात आलेली आहे. बहुचर्चित अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळा प्रकरणात रमेश कदम यांना दिलासा मिळालाय. मुंबई हायकोर्टाकडून रमेश कदम यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. 1 लाखाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांना जामीन दिला गेलाय. मात्र अन्य गुन्ह्यांमुळे तुर्तास त्यांची जेलमधनं सुटका होणार नाहीये. तपासात सहकार्य करावं आणि मुंबई आणि ठाण्याची हद्द न सोडण्याची अट कदम यांना घालण्यात आलेली आहे. कोरोना काळामध्ये पॅरोलवर गेलेले 330 कैदी अजूनही फरार असल्याचं समजतंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जेलमधील गर्दी कमी करण्यासाठी 2,500 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलेलं होतं. त्यापैकी 350 कैदी अजूनही फरार आहेत. या प्रकरणी जेल प्रशासनाकडून संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ज्यावेळी बरेच 2 ते 3 हजार लोकांना पॅरोलवर सोडले होते. बरेच काही आले, काही लोकांना आपण धरलेलं आहे. सध्या 350 लोकांवर आपला शोध सुरू आहे आणि जवळपास 250 लोकांवर आपण केसेस दाखल करून त्यांना अरेस्ट केलेले आहे. थंडीमध्ये फार थंडी असल्यामुळे ते आपण कैद्याला गरम पाणी त्यांना देता येईल म्हणजे दैनंदिनीसाठी तसा आपण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याशिवाय जे 50 वर्षाचे वरचे कैदी आहेत ते घरातून ते आपला स्वतःच्या गादी आणि उशी येऊन शकतात. जे इतर कैदी त्यांना उशी अलाउड केलेले आहेत. त्याशिवाय ज्या कैद्याचे लोक मुलाखतला येत नाही किंवा त्यांची परिस्थिती तशी नाही आहे त्यांना वाढीव फोन कॉलची सुविधा देण्यात आलेली आहे. एक होता की आपला कायद्याला बरेच काही लॉ कॉलेजेसमध्ये करिक्युलममध्ये पार्ट आहेत की प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे. तर मग आपण 35च्या ग्रुपमध्ये त्यांना प्रिझन व्हिजिटची परवानगी देतो. एक पार्ट झाला. दुसरा येत आहे की बरेच लोकांना ते संशोधन करायचे आणि असं संशोधन ज्याच्यामध्ये आम्हाला दैनंदिनीमध्ये अडचण होणार नाही
ते संशोधनची आपण परवानगी देणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला दुसरी बाजू काय आहे ते कळेल आणि त्याप्रमाणे जर आपल्याला तो रिपोर्ट पटला तर आणखी काही स्टेप घेता येईल. यवतमाळच्या पुसद तालुक्यातल्या बेलोरा इथल्या शाळेत 10वीच्या भूमितीच्या पेपरला सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली आहे. इथल्या श्री शिवाजी विद्यालयात 10वीच्या भूमितीच्या पेपरला उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन एस यांनी धाड टाकली. यावेळेला या ठिकाणी कॉपी पुरवणाऱ्यांचीही मोठी गर्दी दिसून आली. या प्रकरणी संबंधित केंद्र संचालकासह 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी H3N2 या नव्या व्हायरस संदर्भात आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा पुन्हा ऍक्टिव्ह करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसंच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहनही या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे. H3N2 या व्हायरसनं देशासह आता महाराष्ट्रात सुद्धा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नागपुरात H3N2 मुळे एका संशयित रुग्णाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका 35 वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या व्यक्तीवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. या व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे. मात्र या मृत्यूनंतर आता आरोग्य यंत्रणा अलर्टवर आलेली आहे. आणि यानंतर अवकाळी पावसासंदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत. गेल्या आठवड्याभरामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि त्याचप्रमाणे राज्यातल्या इतरही काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल झाल्याचं दिसून आलं. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसानं पुन्हा एकदा बळीराजाचं कंबरडं मोडलंय. शेतात उभे असलेली गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचं पूर्णपणे नुकसान झालंय. पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कापसानंही आता डोकं टेकवलंय. सध्या रब्बी पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे आणि या काढणीच्या हंगामातच हाती आलेल्या पिकावर अवकाळी पावसानं घाला घातलाय. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतला गेलेला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्यानं आता शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करतायत. शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कशी होणार असाच काहीसा प्रश्न उपस्थित होतोय. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. नांदेड भोकर महामार्गावर गारांचा खच पडलाय. त्यामुळे रस्त्यावरनं वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागतेय. परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच धावपळ होताना दिसतेय. देशातील दिग्गज ई मार्केट प्लेस रिलायन्स रिटेलचा जिओ मार्टवर 3 दिवसीय क्राफ्ट मेळा आयोजित करण्यात आलेला आहे. 17 ते 19 मार्च 2023 या कालावधीत हा क्राफ्ट मेळा असेल. या क्राफ्ट फेअरमध्ये देशातील 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील हातमाग आणि हस्तकला उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध असतील. 600हून अधिक विक्रेते आणि कारागिरांनी प्रदर्शित केलेल्या 85,000हून अधिक उत्पादनांमधनं ग्राहक स्वतःसाठी सर्वोत्तम उत्पादन निवडू शकतात. स्थानिक कारागीर आणि विणकरांना सक्षम बनवण्याच्या उद्देशानं जिओ मार्टनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जिओ मार्ट या कार्यक्रमाद्वारे भारताचा समृद्ध हस्तकलेचा वारसा जगासमोर आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आज वेळ झाली आता इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.